अँड वेलकम बॅक टू टुडेज व्लॉग. सर्वात पहिलं राम राम पाहुणे सहित सर्वांना राम नवमीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही म्हणत असाल, अगं तू परत एकटीच का ओपन करत आहेस, कुठे आमचा लाडका दादा? सो वेट बिफोर आय बिगिन. सो मी काय केलंय, आज मी कामावरनं लवकर आली. आज रामनवमी आहे आणि फॉर सम रिझन कर्नाटकामध्ये किंवा मी म्हणू शकते बँगलोरमध्ये रामनवमी खूप उत्साहानं साजरी करतात. म्हणजे रोड्सवरती लाइटिंग्स वगैरे सो रोड्सवरती लाइटिंग वगैरे असे लावलेले आहेत. खूप काय काय चालू आहे. सो माझं आणि चैतन्याचं ठरलं की जसं चैतन्य कामावरनं येईल आपण असंच गाडी काढू आणि फिरून येऊ. म्हणजे बघू की रोडवरती काय चाललंय काय नाही चाललंय. आणि मंदिर असेल तर ऑफकोर्स आम्ही मंदिरातही जाऊ. तर हा आमचा प्लॅन होता. पण त्याला असं वाटते की मी आता जिमला गेली किंवा मी अजून ऑफिसवरनं नाही आली, कारण मी माझी गाडी पण अशी लपून ठेवली. तर त्याला नाही माहिती की मी घरात आहे. आता तुम्ही म्हणा, आता काय प्रँक करते, आता काय आमच्या दादाला त्रास देते. तुमच्या दादाला ऑलरेडी त्रास होत असणार आहे माझा हा अँगल बघून. सो लेट मी रेक्टिफाय. सो तेच झालं, माझ्या मनात तेच आलं की मी सारखं चैतन्याला त्रास देत असते. होळी असू दे किंवा नॉर्मल डे असू दे, पाणीचा फुगाच फोड किंवा पीठच टाक, काय काय ना काहीतरी, म्हणजे मी त्याला त्रासच देत असते. पण इन अ गुड वे, इन अ फन वे. त्याला आवडतं माझं ही साईड, त्याच्यामुळं मी तसंच त्याच्यासोबत वागते. बट वाय नॉट फॉर अ चेंज डू समथिंग गुड फॉर हिम. हुशार आहे मी तशी. सो मी काय प्लॅन केला की नेहमी मी लपूनच त्याच्यावरती हमला करत असते. सो यार खूप घाण लाईटिंग. सो मग मी विचार केला की मी आता रोज पेटल्स वगैरे ऑर्डर केलंय आणि मी या फॅनवर ते ठेवायचा प्रयत्न करणार. सो दॅट जेव्हा तो इथनं एंटर होईल तर पहिलं तर तो लाईट आणि फॅनच चालू करतो नेहमी. होपफुली ही डज दॅट टू दिस टाइम. आणि फॅन चालू केला, फॅनवरनं पेटल्स पडतील. बट आता प्रॉब्लेम एवढा आहे, हे बघा, पहिलं तर तुम्ही हे फॅनला जज करू नका, कारण आता मी 1 महिन्यात हा फ्लॅट सोडणार आहे. त्याच्यामुळे मी साफसफाईला पैसे वाया नाही घालवणार आहे, नाही मी कष्ट करणार आहे. बट इथं मी चढू कसं? मी ना या टेबलवर चढून पाहिलं, पण माझ्या मम्मी पप्पांच्या जीन्सने मला नाही दिली यार ती हाईट, तर नाही जाते माझा अजून पण हात. तर मी आतनं एक स्टूल आणणार आहे आणि तो लावणार आहे टेबलवर. स्टूल आणि त्याच्यावर मी चढून पेटल्स टाकणार आहे. हे जेव्हा ब्लॉग माझे घरचे बघतील ते मला खूप ओरडणार आहेत, कारण माझ्या पप्पांचा एकच रूल असतो आणि माझ्या आईचा पण, की घरात एकटा असताना कुठेही वर खाली असं चढत बसायचं नाही. अपघात होतील असं काही करत बसायचं नाही. बट चैतन्य जवळच असेल 5-10 मिनिटं, सो काय झालं तरी इट्स ओके. सो लेट्स डू इट. बट अगेन तुम्ही पण ॲक्च्युली घरात असताना एकटा असं काय करत नका जाऊ, अनलेस अँड अंटिल यू नो की 5-10 मिनिट्समध्ये कोणीतरी नक्की येणार आहे. ऑर एल्स नेवर डू इट, नेवर डू इट, नॉट सेफ. सो मी थांबते आता सामानासाठी आणि मग ते ठेवताना तुम्हाला कॉल करतोय. कॉल काय करते, व्हिडिओ दाखवते. वन ब्रेन सेल. भाई साब, मी आता माईक नाही लावलाय, पण थांबा थांबा. देवा परमेश्वरा पांडुरंगा विठ्ठला गजानना. यार एवढी पण हाईट ठीक आहे. शिट. थांबा, माझ्याकडे एक दुसरा स्टूल आहे, मी तो घेऊन आले. ओके. डू आय ट्रस्ट दिस? येस आय डू. अरे यार, अर्ध्यापेक्षा जास्त माझ्याच तोंडावर पडतात. भाई मला भ्या वाटतंय. शक्तिमान शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान. शिट, मला हे साफ करायला वेगळा वेळ लागणार आहे. बट इट्स ओके. रंग उधळताना हा विचार नव्हता केला ना मी. आणि मला असं थोडं टाकावं लागतं यार गाईज. शक्ती शक्ती शक्तिमान.
आय हॅव नेव्हर डन दिस फॉर एनीवन. ठीक आहे, आय कॅन डू मोर दॅन दिस. हा मी स्टूल ह्याच्यावरती चढून हे सगळं करत होते. थोडेफार दिसतात पण ठीक आहे. आणि इथं असे पडलेत. मी काय करते, अशा ह्याच्या रस्त्यामध्ये लावते, सगळं बॅग वगैरे वरते, म्हणजे तो पेटल्स म्हणणं चालत येईल. वाव. ये क्या हो गया? मी आता शिवी देणार होतो पण कॅमेरा बघितलाय. सो हॅलो कॅमेरा, हॅलो सावली, हॅलो वैष्णवी. थांब थांब थांब, मला चप्पल घालते, चप्पल. वाव, 10 million reel, 10 आयडिया चांगली वापरली पाहिजे. खाली गाडी लपवली कुठे रे. आता सगळं तू साफ कर. बाय बाय. कॅमेरा तरी दुसरीकडे लपवायचा. मग मला थोडं पहिले मला वाटलं भाई हिने मांजर आणून ठेवलेत का, हगलं का काय आता हे जे तुम्ही बघताय, हा जो फुलांचा वर्षाव पडलेला आहे, हा चैतन्य राजे साफ करणार आहे. पण कसं वाटतं याची? ये जरा चाल या फुलांमध्ये, ये जरा राजाचा फील घे जरा. अजिमो शहंशा. आणि तू आज एवढा लांबून का फिरून आलाय? हा ना, का? लय ट्रॅफिक होतं. मग मी एका ठिकाणी गेलो तर आपल्या जुन्या ह्याला गेलो मी, रोडला. हा, तो खूप लांबून आला. हो माहिती, आपण तिथं राहिलो होतो, तिथं गेलो तिथनं पार गोल गोल फिरून आला. आता रील पाहिलं त्याच्यामध्ये आमच्या दोघांची थोबाड झाली. तू चैतन्य, मी तुझ्या अंगावर परत फुलं उठवते. आय नीड यू टू रीड इट. ओके, 1 2 3. रील साठी नाही कळते. नेहमी मी तुझ्या अंगावर रंग उडवत असते, काही ना काहीतरी तुला त्रास देत असते, पीठ फेकत असते, म्हणजे तुला त्रास देत असते. तर आज मी म्हटलं की आज मी तुला फुलं फेकून मारेन. आयुष्मान भव. 100 पित्री भाऊ. ए मस्त वाटतं रे बच्चीपणे असं बघायला. आणि रोजचा वास पण सुटलाय ना. चल मी चहा बनवते, तू हे साफ कर. ओके. पण नाही, सिरियसली तुला चहा प्यायचा माऊ? चहा बघ, म्हणजे आपण डाएट करणार असेल तर चहा नाही, मी शुगर फ्री वाली शुगर वापरते ना. राम राम मंडळी. मी केलं ऑलरेडी. राम 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 नवमीच्या खूप खूप शुभेच्छा पण दिल्या. रामनवमीच्या माझ्याकडनं पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आम्हाला हेच बच्चे बघ इथं गॅसचं लावलंय. म्हणजे काय आता लोकांना अडवते. अडवते काय, मी माझा निघून आले यार. निघून आले बच्चे, त्याला कळलं नाही राईट टिज ऑफ द लेफ्ट. नाही, तो कॅमेरा बघून कॅमोफ्लेज झाला. कॅमोफ्लेज नाही, फ्लावर कास्टर झाला. फ्लावर कास्टर. आय हॅव नो आयडिया व्हॉट. हे काय घातलं आणि तो असलं कसं आहे? पोरांना आमचं नवीन हेल्मेट फेरारी 2.0 ब्लॅक कलर मध्ये. फरारीची गाडी काढणार आहे आमची, F1 करणार आहे मी सर्जापुरा रोडवर. येस. आणि ते जुनं हेल्मेट आत्ताच टाकून देते. आणि हे जरा नकलीच हेल्मेट, पण यार त्यातल्या त्यात म्हणलं जरा घालू यार, काय विषय नाही. तर माझी गाडी आज तर गाडी लपवली होती ना तू कुठेतरी दुसरीकडे. मला काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं. थांबा, तुम्हाला हेल्मेटला बाय म्हणताना तू आमच्याबरोबर तुम्ही सगळे पण हेल्मेटला बाय म्हणा. त्याचं आपण अस्थि विसर्जन करू आत्ताच्या आत्ताच. ऍक्च्युली हे हेल्मेट पण खूप जवळचं आहे यार आपल्या. स्टार्टिंग यूट्यूब के स्टार्टिंग जर्नी से दिया है यार इसने. साथ नहीं फेंकते यार चैतन्य, रहने देते. नाही, इट्स टाइम टू मूव ऑन. कम ऑन मॅन. याच्यावरनं पण खूप लोकांनी आम्हाला काय काय बोललं होतं, म्हणजे चांगलेच सजेशन दिले होते की नाही का, हेल्मेट बदला, हे काय फुटका हेल्मेट आहे, काय गाण्याचं हेल्मेट घातलं. रॅट, ते काय रॅटला काय म्हणतात, त्याला रॅटला दाबतो ह्याच्यामध्ये डायरेक्ट. अरे उंदीर बिंदीर असतं म्हणून जरा सावकाश. सॉरी, कचरा दाखवते तुम्हाला, पण बाय बाय हेल्मेट. मी गाडी चालवते. नाही, मी चालवणार आहे. अरे पण मला चालवायचं. नाही यार, मला शूट कर. तू शूट कर, मला चालवायचं. शूट कर.
कसं आहे, मोठो ब्लॉगिंगच्या क्षेत्रात आज वैष्णवीने पाय ठेवलेला आहे आणि आज ते गाडी चालवत आहेत. आणि कारण तू पोरांनो, त्याच मी असं ऐकलंय traffic मधून आला मी असं म्हणून. ऐकलंय की पेट्रोल महाग होतंय, महाग नाही होते पण लिमिटेड देत आहेत, तर भरून घ्या. वैष्णवी मॅडमने कसं टंकी फुल करून ठेवले, तसं तुम्ही पण करून टाका. एक मंदिर आहे वैसे इथं, छान आहे पण मंदिर, आम्ही जातो तिकडं कधी कधी. आणि हे सुंदर थोडंसं वातावरण बँगलुरू. मी गाडी ह्याच्यासाठी घेतली की तू आता त्याच ट्रॅफिक मधून आलायस. हो, खूप हेच ग तू, काय म्हणतात त्याला, कन्सिडरेट. काय कन्सिडरेट. हो, मी सेम शब्द वापरला. वैष्णवीचं हेल्मेट चांगलं आहे पण. झालं, ट्रॅफिक इथूनच आहे काय? इधर से ही ट्रैफिक चालू हो गया है मामा. अरे, किसको डाल दिया भाई? कसं आहे, लाइटिंग बीटिंग जगामगा चालू झालेला आहे. इकडनं चालू केलं यांनी, पण आहे ना बाहेर हे जरा थोडंच आहे. मेन रोडचं तुम्हाला दाखवतो भाई, काय विषय काय नाही. काकांना लय घाई झाली. त्याला मी लुक दिला बच्ची, लुक. त्याला म्हणणार होते बस Look भाई, here. टॅक्सी बस तुला पण सोडून येते. हा ना, नाही तो शहाणपणा करायचा. इट्स ओके बाबू, घाई असेल त्याला, घरी जाऊन क्वार्टर खोलायची असेल आ, कडक, बरोबर. वा 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 वा. कसं आहे सरियल मॅन. तू का बच्चा असं डोकं हलवते? पार्किंगला जागा नसणार आहे. हा, तर राईट साईडला आत घालू शकते तू गाडी, तिथं तुला जागा मिळेल गाडी लावायला. बघू थांब, राईट साईडला कुठं घालणार? राईट हा, साईडला right मंदिर आहे ना ब्रो. अच्छा, तिथं होय. नको आपण एक राऊंड मारू देऊ. बरं ठीक आहे, चल राऊंड मारूनच येऊ. चल, मेन रस्ता पण लोकांना दाखवता येईल म्हणजे. यस. कसं आहे भाई, हळूहळू चालव. उभं बाबो, कडक. आणि हे पण बघा, तेवढं मोठं लावलं. हे जे लावतात ना ते मला लय आवडतं, ते लय म्हणजे लय आवडतं. कसं आहे, असं वाटतं म्हणजे असं वाटतं सोन्याचं केलंय ना. बघ ना कसं चमकतंय, सुंदर इथं यार, पण मंदिर आहे. सुंदर. हा बघ ना, एवढं असं मोठं सेलिब्रेट करतात ना, हे छान वाटतं एकदम. बच्ची तिथं पण मंदिर आहे, राम आंजनेय. हा, म्हणजे आंजनेय म्हणजे हनुमानजीची आई. हा, बोल. राम आंजनेय मंदिर आहे तिथं. हा, रामा म्हणजे आपले रामदेव, आंजनेय म्हणजे हनुमानजी हिंची आई. आई बरोबर. आपण गेलतो. अयो, इथं एवढं आईची जय. म्हटलेलं तुला, म्हणून म्हणलेलं गाडी नको आणायला, बट ठीक आहे, आता काय विषय नाही. आणि हे सगळं थांबलेलं ट्रॅफिक आहे वरांना. आता येताना आहे जरा बट्ट्याबोळ. इथं मागच्या बाजूने नाही. गाणं म्हणू बच्ची, चल. तू पूछते हे म्हण ना. कसं वाटतंय बाबू तुला ही गर्दी बघून? कसं वाटतंय? बच्ची, माझा होता हा एक टाइमचा रोजचा रस्ता. एक टाइमचा होता ना, एक टाइमला मी रोज ये जा करायची असं. आणि आता कोण करत रे? आता तू करतोयस. तेरा भाई करताय अभि. गर्दी बघा पोरांना, लय डेंजर आहे हा एवढाच रस्ता. म्हणजे बँगलोरमध्ये कुठे गर्दी नसेल तरी चालेल, पण ह्या रस्त्यावर नेहमी गर्दी असणार. नेहमी गर्दी असणार. आणि मारथल्लीला रात्री 11-12 वाजता पण इथं गर्दी असते कधी कधी. आणि मारथल्लीला पण होती की बाबू. येस, करेक्ट. बस म्हणणं लोक आपल्याकडे बघतात काय करतात हे म्हणून. ओके, बाय. यार, सोने की चात. जा उड. पंखा लगा के दूं क्या तुमको, रिक्षा वाले काका? त्याला एवढी अक्कल नाही बच्चे की 2 व्हीलर आधी जाईल की 4 व्हीलर आधी, सॉरी 3 व्हीलर आधी जाईल एवढ्या गर्दीत ना. जाऊ दे बच्ची. व्हेरी डेंजरस पीपल. हे असलं लावलंय ना बच्चे, नाही का ते ब्रेसलेट असतं बघ ना यार, मला सोन्याचं. वाटतं गुड फ्रायडेला चर्च स्ट्रीटला जाऊ, तिथं पण असंच असेल. हा का यार, मला माहित नाही यार, कॅमेरामध्ये एवढं सुंदर दिसतंय का नाही, पण यार रिअल लाईफ मध्ये बघायला एवढं सुंदर वाटतंय ना, लय सुंदर वाटतंय. ट्रॅफिक इग्नोर करा पोरांनो, ट्रॅफिक इग्नोर करा. पण या पट्ट्या मला लय आवडलेल्या आहेत. आयो, हे काय लावले बच्चे? त्रिशूळच आहे ना बाबू? त्रिशूलच माहित नाही. दादा असू शकते बच्ची. हा, गदा पण असू शकते नाही का. हा यार, हे लय बच्ची वाढीव डेकोरेशन करतात. आपल्या इथं मी नाही बघितलंय बच्चे असं. तू बघितलं असं आपल्या इथं?
असं डेकोरेशनचं टाईप आहे. पोरांना जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा यार, आपल्या इथं असं डेकोरेशन वगैरे किंवा एवढा उत्साह असतो का? मी खरंच जेन्युअनली नाही बघितलं म्हणून मी विचारतोय पोरांना. आता त्रिशूल आहे बाबू, आता त्रिशूल आहे. आणि आता त्रिशूळ आहे ये मागं फुलं पण गेली, बघितली का तू? आणि हे बघा ना, हे लय वाढीव आहे यार. हे पोस्टर नाही, काय म्हणतात त्याला, लाइटिंगचं हे अख्खं. वा 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 वा, कडक. आपल्याला आता ह्या मंदिराच्या इकडे जायचंय. रस्ता गाडी अलीकडेच लावते. हा, गाडी मी तुला सांगितलं ना मगाशी, त्या लेन मध्ये लाव. उचलायला नको रे गाडी तिथे. नाही उचलणार. तेच तर म्हणतो, इकडनं ते स्टार्ट करतात आणि लय लांबपर्यंत आहे. लय एवढं पण नाहीये, पण आहे बऱ्यापैकी. हा एवढा पट्टा अख्खा कव्हर केलाय बघ केवढं पुढपर्यंत. लय तिथं सुंदर पण आहे. लावलं बघ राईट साईडला. देवीचं लावलंय वाटतं बच्ची. देवीचं लावलंय बच्ची राईट साईडला. मस्त आहे यार. हे कसं आहे, देवी आहे ना बच्ची. हो. कडक यार, कडक. खूप छान. डॉल्फिनच्या तोंडातून पाणी पडतोय. कसलं केलंय यार हे. कुठे आत घालू का म्हणतो? हा लेफ्ट साईडला आतमध्ये. परफेक्ट जागेवर थांबवले रिक्षावाल्याने. यार जरा थोडस चुकीच्या टायमिंगला आलो, पण आतमध्ये बघा ना कसले मारा वगैरे लावलेत छान. आय थिंक आम्ही थोडंसं चुकीच्या टाईमला आलो. जरा त्यांनी पडदा लावलाय, माहित नाही का, पण हे डेकोरेशन छान केलं यार बच्ची, है ना, माळांचं. चला आता पाय पडूया. पाणी येतंय डॉल्फिनचं. तो मी पडले असते. आता तू पाण्यात पडले असते. छान डेकोरेट करतात यार. मग अशा आम्ही गाडीवरनं दाखवलं, पण आता परत तुम्हाला दर्शन करवतो पायी चालताना. आम्ही गेलो आणि मंदिरचे पडदे लावले. तर मग मला असं वाटलं की मे बी कपडे वगैरे नाही का चेंज करतात देवाचे म्हणून, पण ते म्हणले की नाही बंद झाले. पण 8 वाजले होते जरा लवकर. मग मे बी आमचं टायमिंग चुकलं. फुटपाथ से चलो दोस्तों. वडापाव आहे का बाबू? नको वडापाव. रास्ते के बीच में से चलो दोस्तों. बीच में से चलो, अभी ऊपर जाना है दोस्तों. ठीक आहे, आता आपण रामा अंजनेय टेम्पलला आलो. इथं पाया पडू. येस चला. छोटंसं मंदिर आहे, पण छान आहे, पण एकदम. आता मी पण पाया पडतो जरा. बच्ची काय नाही होत त्याला. केळं खायची का तुला? घरामध्ये पडली आहेत म्हणा. स्वतः काय झालं, मंदिराच्या बाहेर आलो आणि एक आजी होत्या नाही का, तर त्या आजी रडत होत्या जरा. म्हणजे खूप तळवळत होत्या आणि त्या पाया पडत होत्या. तर त्यांच्याकडे बघून मला वाटलं यार आपलं दुखणं काहीच आहे ह्याच्या समोर नाही का. तर वाईट वाटलं. म्हणजे मी ते एकटं होतं आजी. एकटं होतं आणि मला असं लागलं की मी देवाला कंप्लेंट करते की देव तू माझं ऐकत नाही, तू माझं इच्छा पूर्ण करत नाही. आणि जेव्हा अशा लोकांना मी बघते तेव्हा असं वाटतं यार जगात दुखणं कमी नाही आहे. आणि अजून एक ते नाही का 9 ग्रह असतात, त्याच्यामध्ये पण आम्ही आत गेलो. तर आता कोणीतरी त्यांना सांगितलं असेल, एक कपल होते वाटतं, ते शनी देवाची पूजा करत होते. म्हणजे काही ना काहीतरी जगात लोकांना प्रॉब्लेम आहेच. असं म्हणजे सगळ्यांना प्रॉब्लेम दुःख आहेत. आपली दुःखनं कोणापेक्षा मोठे नाही आणि यू नेव्हर नो की कोण कुठल्या दुःखनातून चाललंय. तर ऑलवेज बी काइंड टू अदर्स. इव्हन इफ ते तुमच्यावरती चिडचिड करत असेल किंवा ते काइंड नसतील. तर मला एक कळलं की त्यांच्या ना पर्सनल आयुष्यात खूप काहीतरी चाललं असतं जे त्यांच्या आत त्यांना ठेवता येत नाही. आता ते आता बाहेर निघते आपल्यावरती. सो मी तर ठरवलंय की कोणी माझ्यासोबत अनकाइंड जरी असलं तरी मी त्यांच्यासोबत काइंड वागणार, बिकॉज दे नीड इट. येस. एका दिवसात खूपच बदल पडला. एका दिवसात काय असतं, हे जन्मभराचं शिक्षण असतं. चला हेल्मेट द्या आणि सीझर सॅलड खायचं का तुम्हाला? सीझर नाही, ब्रेड खाऊ. ठीक आहे, चला मग घरी जाऊया. आमच्या घरी पण मला सिद्धीने अयोध्यामधनं राम लक्ष्मण सीता आणि हनुमानजी ह्यांचं एक असं मूर्ती टाईप दिली होती. तर आपल्याला त्याचीही पूजा करायची. तर घरी जाऊन आपण त्याची पूजा करूया.
स्टोरी सांगत होती तू आता. काल ती काळुंद्री दरवाजापर्यंत आली लिफ्टच्या, ना पुढं ना बाहेर ना आत. हा. मग मी घेतलं तिला हातात उचलून आणि ती पण शांत होते आणि जसं दरवाजा बंद झाला करायला लागली. आता एवढं नॉर्मली बोलले, मग अशी कसं बोलले, धरलं तिला गचकन. हा म्हणजे आता ते रिपीट नाही होत ना तसंच. रिपीट या त्याच्यामुळे मग तिला गचकन धरलं, पटकन आणलं. मग ही तर बाहेर सोडला, आल्याला डायरेक्ट अशी पडली, जसं की तिचंच राज्य आहे, म्हणजे तिचंच आहे, हे सगळी बिल्डिंगच तिची आहे, सगळेच तिचे लाड करतात. वैष्णवीने थोडी आता पूजा वगैरे केली, फ्लावर्स वगैरे ठेवले थोडेसे, घरातल्या पण देवाची झाली पूजा थोडी, आणि आत्ता एकदम फास्टमध्ये हनुमान चालीसा पण बोलले. लास्ट टाइम रामनवमीला नव्हती ही वाली फ्रेम, पण आता सिद्धीमुळे आली आहे. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानजी. मागं कपडे आहेत, बट ठीक आहे. सो असा होता आमचा आजचा रामनवमीचा व्लॉग. छोटासा सिम्पल साधा होता, बिकॉज आज आमच्या दोघांचंही वर्किंग होतं, पण आम्हाला जेवढं जमलं आम्ही तेवढं केलं. आता मी काहीतरी जेवायला बनवू, जेवण करू, चैतन्य जिमला जाईल आणि मी स्ट्रीमला बसेल. तू नाही येणार जिमला? अभी मेरे पास इतना टाइम है क्या कि मैं जिम भी आऊँ और स्ट्रीम को भी बैठूं. स्ट्रीम ठीक आहे, चल बघू किती आपण. वाजलेत? अलेक्सा, व्हॉट इज टाइम? 9 वाजलेत. मग जिमला कधी जाणार, येणार कधी, आंघोळ कधी करणार? ठीक आहे, देखते भाई. सो पुन्हा एकदा सगळ्यांना रामनवमीच्या खूप हार्दिक खूप शुभेच्छा. अजून काय बोलायचं आपल्याला? नाही, आयु फ्लॅबरगॅस्टर, फ्लॅबरगॅस्टर म्हणजे स्पीचलेस, माहीत नाही यार मला काय, मी स्वतःच हा शब्द बनवलाय. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा यार, आठवणी नाही करा यार.